हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मी डाळ वडे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी इथे 1 वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे आणि पाऊण वाटी मूग डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून आता आपण भिजत ठेवूया. तरी बघा 4 ते 5 तास भिजत ठेवलेली आहे आणि आता ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मिक्सरमध्ये आपण ही वाटून घ्यायची आहे. तर एकदम पेस्ट करायची नाही आहे, बारीक जराशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चणा डाळ अगोदर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडासा आल्याचा तुकडा घालते. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि इथे थोडासा ओवा, जिरा आणि बडीशेप घातलेली आहे आणि हे आपण आता जाडसं वाटून घेऊया. तर हे बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे, नाहीतर मग ते मिश्रण पातळ होतं. तर अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. तुम्ही थोडीशी डाळ अख्खी ठेवली त्याच्यामध्ये तरी चालेल किंवा वाटताना थोडे थोडे जाडसर तुकडे राहतात तसे ठेवले तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता थोडासा कट करून आणि इथे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, ते बारीक कट करून घेतलेले आहेत. ते पण आपण ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया. आणि आता इथे घालूया तांदळाचं पीठ थोडंसं, म्हणजे छान कुरकुरीत होतील आपले वडे. तर एक 2 ते 3 चमचे होईल एवढं मी तांदळाचं पीठ घालून घेते. आणि आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. जर जास्त मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वाढवू शकता. मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते अगोदर. हे बघा इथे आपले मिश्रण तयार झालेले आहे व्यवस्थित. आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊया. अशा प्रकारे छोटे छोटे असे आपल्याला वडे बनवायचे, जास्त जाड बनवायचे नाही आहेत आणि एकदम पातळ पण करायचे नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळे वडे बनवून घेऊयात आणि नंतर मग आपण ह्याला फ्राय करायचं आहे. तर हे बघा आपले वडे बनवून झालेले आहेत आणि इथे तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण हे मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेल छान गरम झालेलं असलं पाहिजे आणि नंतर पण आपल्याला स्लो गॅस करायचं नाही आहे जास्त, कारण हे वडे असेही कमी तेलकट होतात. पण जर आपण एकदम गॅस स्लो केला तर ते तेलकट होतात आणि कडक होतात भरपूर. तर आपल्याला मीडियम गॅसवरच हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता वड्यांचा कलर किती छान आलेला आहे. तर आता हे आपण वडे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे वडे आपण फ्राय करून घेऊया. आणि हे वडे तुम्ही सुकी चटणी, म्हणजे जे आपण बटाट्या वड्यांसोबत घेतो तशी चटणी किंवा ओली खोबऱ्याची चटणी बनवून त्याच्यासोबत पण खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतात. तर आता आपण हे वडे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सगळे वडे फ्राय करूया. इथे बघा छान असे आपले खमंग दाल वडे तयार झालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.